Chromosomes are best visible under microscope at the metaphase stage in the cell division, and typical chromosome which is formed by the two sister chromatids. This is a chromosome, and this chromosome is formed by the two sister chromatids. Sister chromatids, and each chromatid is formed by this structure, and each chromatid is formed by the long unbranched and highly coiled structure called as the chromonemata. This is called as the chromonemata. Means here each chromatid is formed by the two chromonema and the singular called as the chromonemata. Each chromatid is formed by the unbranched but the highly coiled structure of the DNA, and each unbranched strand is called as the chromonemata. But on this chromonemata, the many small sized beaded like structure is present called as the chromomere, and this is called as the secondary constriction. Secondary constriction. Second, because this is called as the secondary constriction. Secondary constriction first, and this secondary constriction is also used for the formation of the nucleolus. So this secondary constriction is also called as the nucleolar organizer, because this nucleolar organizer is useful for formation of the nucleolus, and this is called as the primary constriction, and this primary constriction is also called as the centromere, and this centromere is very important role during the cell division. During the cell division, the spindle fibers which are attached to the centromere, means the centromere which is useful for during the cell division, and on the basis of the location of the centromere, the chromosomes are classified into four types. आता इथं स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोसोम हा जो पॉइंट आहे, स्ट्रक्चर म्हणजे रचना. एक जर आपण क्रोमोसोम घेतला तर त्याची रचना कशी असते, तर प्रत्येक एक क्रोमोसोम तयार होत असताना दोन क्रोमॅटिडनी तयार झालाय. म्हणजे हा एक क्रोमॅटिड आहे आणि हा दुसरा क्रोमॅटिड आहे, आणि हे जे प्रत्येक एक जर आपण क्रोमोसोम तयार होत असताना दोन क्रोमॅटिडनी तयार झाला त्याला सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणायचं. आणि सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे एक जर आपण क्रोमॅटिड जर इनलार्ज केला, त्याची फिगर जर काढली तर या पद्धतीची असते. कारण मेटाफेजमध्ये क्रोमोसोम्स जे असतात ते हायली व्हिजिबल असतात, कारण ते कंडेन्स्ड फॉर्ममध्ये असतात, म्हणजे ते आकुंचन पावलेले असतात. जर आपण इंटरफेज घेतली किंवा प्रोफेज जर घेतली सेल डिव्हिजनमधली, त्यावेळेला क्रोमोसोम्स जे असतात ते त्या ठिकाणी फक्त थ्रेड लाईक असतात. पण इथं जर आपण बघितलं, क्रोमोसोम्स हे कंडेन्स्ड फॉर्ममध्ये असतात, आणि त्यामुळं मेटाफेजमध्ये क्रोमोसोम्स आपल्याला मायक्रोस्कोपच्या अंडर व्हिजिबल दिसतात. आता इथं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये अगोदर एक क्रोमॅटिड तयार होत असताना दोन त्या ठिकाणी लॉंग अनब्रँच्ड स्लेंडर हायली कॉइल्ड DNA थ्रेड्स आहेत. हे त्या ठिकाणी हायली कंडेन्स्ड DNA थ्रेड्स जे आहेत त्याला क्रोमोनेमाटा असं म्हणायचं. एक जो थ्रेड, ॲक्च्युली दोन थ्रेड असतात,
आणि एक जो आहे त्याला क्रोमोनेमाटा असं म्हणायचं. त्या क्रोमोनेमाटावर अगदी लहान अशी स्वेलिंग्ज असतात, बारीक त्या ठिकाणी गोळे असतात, त्याला क्रोमोमियर असं म्हणायचं. त्याच्यानंतर त्याला काही कन्स्ट्रिक्शन्स असतात, म्हणजे खाच असते. ह्या अनेक खाची आहेत त्या सेकंडरी कन्स्ट्रिक्शनच्या असतात. ही इथे एक खाच आपल्याला दिसते, इथं एक खाच आपल्याला दिसते, त्याला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट असं म्हटलं जातं आणि इथं त्याला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंड असं म्हटलं जातं. पण इथं प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असं त्या ठिकाणी लेबल आलेलं आहे. हे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन जे आहे त्याला सेंट्रोमियर असं सुद्धा म्हणायचं. आणि क्रोमोसोमनुसार ह्या सेंट्रोमियरचं लोकेशन हे वेगवेगळं असू शकतं. कारण ज्या वेळेला सेल डिव्हिजन असते त्यावेळेला जे स्पिंडल फायबर्स तयार झालेले असतात ते स्पिंडल फायबर्स या ठिकाणी सेंट्रोमियरला अटॅच झालेले असतात. आणि म्हणून सेंट्रोमियरच्या लोकेशनवरून क्रोमोसोमचे 4 जे टाईप्स केलेले आहेत. पहिला जो आहे त्याला मेटासेंट्रिक क्रोमोसोम, दुसरा जो आहे त्याला सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम, तिसरा जो आहे त्याला ॲक्रोसेंट्रिक क्रोमोसोम आणि चौथा जो आहे त्याला टेलोसेंट्रिक क्रोमोसोम असं म्हणतो. हे जे 4 टाईप्स आहेत ह्या प्रायमरी कन्स्ट्रिक्शनला सेंट्रोमियर असं म्हणतात. आणि सेंट्रोमियरचा रोल हा सेल डिव्हिजनच्या वेळेला स्पिंडल फायबर्स अटॅच होण्यासाठी महत्त्वाचा आहे. आता इथं हा जो सेंट्रोमियर आहे तो त्या ठिकाणी सेंट्रोमियर जो आहे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन जे आहे किंवा सेंट्रोमियर जे आहे त्याच्यामध्ये डिस्क शेप्ड जो पार्ट दिसतोय त्यालाच त्या ठिकाणी कायनेटोकोअर असं म्हटलं जातं. कायनेटोकोअर असं म्हणतात. त्याचबरोबर हे जे एक टीप आपल्याला क्रोमोसोमचं दाखवलेलं आहे त्याला टेलोमियर असं म्हणायचं. टेलोमियर. आणि त्याच्या अपोजिटचं जे टोक आहे त्याला सॅटेलाइट असं म्हणायचं. सॅटेलाइट. आता या ठिकाणी हे जे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट जे आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जो स्पेरिकल स्ट्रक्चर आहे त्याला सॅटेलाइट असं म्हणायचं. On the opposite side of the satellite, the second end of the chromosome called as the telomere, and this telomere is very important because it prevents the attachment of the ends of the chromosomes in this nucleus. म्हणजेच या ठिकाणी टेलोमियरचा रोल हा महत्त्वाचा आहे. कारण टेलोमियर जे आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक सेलमध्ये जे 46 क्रोमोसोम्स असतात आणि त्या आपल्याला जे क्रोमोसोम जे न्यूक्लियस डोळ्यांनी दिसत नाहीत, मायक्रोस्कोप खाली हे न्यूक्लियस दिसतात, त्या न्यूक्लियसमध्ये हे 46 क्रोमोसोम असतात आणि ते एकत्र आल्यामुळं त्यांची जी टिप्स आहेत ते एकत्र जॉईन होण्याची शक्यता जास्त असते. पण हे क्रोमोसोम्स जे आहेत ते एकमेकाला चिकटू नयेत त्याच्यासाठी ह्या टेलोमियरचा रोल हा महत्त्वाचा असतो. आणि म्हणून फंक्शन जे आहे टेलोमियर इज इम्पॉर्टंट फॉर टू प्रिव्हेंट the attachment of the one chromosome to the another chromosome. म्हणजे एक क्रोमोसोम दुसऱ्या क्रोमोसोमच्या एंडिंगला अटॅच होऊ नये म्हणून टेलोमेअरचा रोल जो महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हे जे क्रोमोसोम्स आहेत त्या क्रोमोसोमचे परत जे टाईप्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. टाईप्स ऑफ दी क्रोमोसोम्स. There are 2 types, but these 2 types are based on the first on the basis of the location of the centromere. Chromosomes are classified into 4 types. First called as the metacentric chromosomes. Metacentric chromosome. Second, submetacentric chromosomes. Third, acrocentric chromosomes. And fourth, telocentric chromosomes. And on the basis of the function of the chromosomes are classified into 2 types.
The first type is autosomes, and second called as the sex chromosomes. आता इथं क्रोमोसोम्स जे आहेत त्याचे दोन प्रकार केलेले आहेत, पण हे दोन प्रकार कशाच्या आधारे केलेत बघा. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सेंट्रोमियरचं लोकेशन कुठं आहे. आता आपण जो टाईप आपण त्या ठिकाणी सेंट्रोमियरचं फंक्शन बघितलं, म्हणजेच या ठिकाणी सेंट्रोमियर नेमका त्या क्रोमोसोममध्ये कोणत्या पोझिशनला आहे, कोणत्या लोकेशनला आहे, त्याच्यावरून या ठिकाणी क्रोमोसोमचे 4 टाइप्स केलेले आहेत. मेटासेंट्रिक क्रोमोसोम, सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोसोम, टेलोसेंट्रिक क्रोमोसोम. अँड ऑन द बेसिस ऑफ दी फंक्शन, म्हणजे क्रोमोसोमचं कार्य काय आहे त्याच्यावरती क्रोमोसोमचे दोन प्रकार केलेत. एक म्हणजे ॲटोसोम्स आणि दुसरं सेक्स क्रोमोसोम. ॲटोसोम्स म्हणजेच त्याला आपण रंगगुणसूत्रे असं म्हणत असतो, आणि दुसरं सेक्स क्रोमोसोम. आता इथं ऑटोसोम म्हणजेच काय, दी क्रोमोसोम्स विच आर determine the other determines the characters other than the sex called as the autosome. The chromosomes which determines the characters other than the sex called as the autosome. And second type called as the sex chromosome. The chromosomes which determines the sex of the individual called as the sex chromosome. म्हणजेच इथं सेक्स शिवाय इतर जी कॅरेक्टर्स असतात, म्हणजे मेल आणि फिमेल शिवाय इतर जी कॅरेक्टर्स असतात ते त्या ठिकाणी दाखवण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी जे क्रोमोसोम्स असतात त्याला ऑटोसोम असं म्हणायचं. म्हणजेच त्या ठिकाणी हेअर कलर असेल, स्किन कलर असेल, नोज लेंथ असेल, किंवा त्या ठिकाणी डोळ्यांचा कलर असेल, हे वेगवेगळे त्या ठिकाणी जे रंग असतात किंवा जे वैशिष्ट्य शरीराचे असतात ते दाखवण्यासाठी जे क्रोमोसोम काम करतात त्याला ऑटोसोम असं म्हणायचं. आणि फक्त त्या ठिकाणी तो जो ऑर्गॅनिझम आहे तो मेल आहे का फिमेल आहे हे दाखवण्यासाठी, हे डिटरमाइन करण्यासाठी जे क्रोमोसोम्स असतात त्याला सेक्स क्रोमोसोम असं म्हणायचं. सेक्स म्हणजे लिंग, त्या ऑर्गॅनिझममध्ये असणारं मेल फिमेल म्हणजे नर मादी, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी ही जी कॅरेक्टर्स आहेत हे दाखवणारी जी क्रोमोसोम्स असतात त्याला सेक्स क्रोमोसोम असं म्हटलं जातं. आता आपल्याला या ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ द लोकेशन ऑफ द सेंट्रोमियर ही जी 4 टाइप्स आहेत त्याची आपल्याला माहिती बघायची आहे. ऑन द बेसिस ऑफ द position or the location of the centromere, chromosomes are classified into 4 types. First called as the metacentric chromosome. In this metacentric chromosome, if the centromere is present, if the centromere present at the center of chromosome, these chromosomes are called as the metacentric chromosome. Here this is a chromatid, but this chromatid consists of the centromere at the center or at the middle, and at this time these two arms, this is the one arm and this is the second arm, and these two arms are equal, and during the anaphase the spindle fibers attached to this centromere and this metacentric chromosome which shows the shape phi like. The English letter phi like structure is found during the anaphase. The phi shaped chromatids appear during this anaphase. But in this submetacentric chromosome, if the centromere is present near the center or away from the center, the centromere is present away the center, this is called as the submetacentric chromosome. Means here this is the first arm, this is the second arm, and here at near the center
the centromere is present. This is the centromere, and here also the centromere. But the centromere is away from the center. Here one arm is short. This is the short arm, and this is the long arm. This is short arm. And during anaphase, these submetacentric chromosomes appears like the L-shaped chromosomes appear during the anaphase. And in this acrocentric chromosome means if the centromere is present near the centromere present near the tip. This is called as the acrocentric chromosome. Means this is a chromatid. This is chromatid shows the one arm is very small or the short arm. This is the very long arm, and here the centromere is present near the tip, and during the anaphase it appears like the J-shaped, the English letter J-shaped chromosome appear during the anaphase. And in this telocentric means the centromere present at the tip of chromosome. And here this is the chromosome. Here this chromatid appears like the I-shaped. Means this is the one arm is totally absent, but the second arm is very long. This is the centromere. And it appears like the English letter I. I-shaped chromatids found during the anaphase. This is the types of the chromosome: metacentric chromosome, submetacentric chromosome, acrocentric chromosome and the telocentric chromosome. म्हणजे इथं हे जे 4 टाइप्स केलेले आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर सेंट्रोमियर हा बरोबर त्या क्रोमोसोमच्या सेंटरला जर असेल, इथं सेंटर जो शब्द आहे किंवा मिडल शब्द तुम्ही वापरला तरी सुद्धा चालू शकतं. जर मिडलला हा सेंट्रोमियर असेल तर असे जे क्रोमोसोम्स असतात ते मेटासेंट्रिकमध्ये येतात. आणि ज्या वेळेला अनाफेज असते, बघा आता इथं मी छोटीशी फिगर काढते तेवढ्यासाठी, ही जी सेल आहे आणि ज्या वेळेला हे स्पिंडल फायबर्स तयार होत असतात आणि हे क्रोमोसोम्स जे आहेत ते बरोबर त्या ठिकाणी त्या सेलच्या एका बाजूला त्या ठिकाणी स्पिंडल फायबरच्या सहाय्यानं अटॅच झालेले असतात. ज्या वेळेला अनाफेज असते त्यावेळेला एक क्रोमोसोम सेपरेट झालेला असतो, त्याच्यापासून 2 क्रोमॅटिड्स तयार झालेले असतात आणि मग क्रोमॅटिडच्या सेंट्रोमियरला हे स्पिंडल फायबर्स अटॅच झालेले असतात. त्यामुळं अनाफेजमध्ये हे जे मेटासेंट्रिक क्रोमोसोम्स जे आहेत ते फी आकाराचे शेप्ड दिसतात, कारण दोन्ही आर्म्स हे इक्वल असतात. पण सब मेटासेंट्रिकमध्ये जर आपण बघितलं तर सेंट्रोमियर हा मध्यापासून थोडा लांब गेला आहे, म्हणजे नियर द सेंटरच्या जवळ असतो, किंवा द सेंट्रोमियर इज प्रेझेंट अवे फ्रॉम द सेंटर. अवे म्हणजे सेंटरपासून थोड्याशा अंतरावर जर असेल तर त्याला सब मेटासेंट्रिक असं म्हणतात. त्यावेळेला एक आर्म हा शॉर्ट असतो, दुसरा आर्म हा लॉंग असतो. त्यावेळेला यल सारखा आकार हा सब मेटासेंट्रिकचा अनाफेजच्या कंडिशनमध्ये असतो. ॲक्रोसेंट्रिकमध्ये काय होतं तर टीप जे आहे, टोक जे आहे त्या सेंट्रोमियरचं क्रोमोसोमचं, त्या टीपच्या जवळच सेंट्रोमियर हा बसवलेला असतो. त्यामुळे एक आर्म अतिशय शॉर्ट असतो, दुसरा आर्म मात्र लॉंग असतो. म्हणजे इंग्लिश लेटर जे आहे असा शेप अनाफेजमध्ये निर्माण झालेला त्या क्रोमॅटिडचा असतो.
आणि टेलोसेंट्रिक, टेलो म्हणजे टीप. जर समजा सेंट्रोमियर हा त्या क्रोमोसोमच्या टीपला जर बसवलेला असेल, इफ द सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द क्रोमोसोम कॉल्ड ॲज द टेलोसेंट्रिक क्रोमोसोम. आणि इथं आय सारखा आकार हा त्या ठिकाणी, म्हणजे एक आर्म नाहीच आहे, दुसराच आर्म असतो. आणि अनाफेजमध्ये ज्या वेळेला हे क्रोमॅटिड्स जातात त्यावेळेला त्यांचा आकार हा आय शेप्ड दिसतो. म्हणजेच हे 4 टाईप्स आहेत. कशाच्या आधारावरती हे 4 टाईप्स केले, तर ऑन द लोकेशन ऑर द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की क्रोमोसोमची परत त्या ठिकाणी दुसरा जो टाईप आहे, ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन chromosomes are classified into 2 types. On the basis of function of the chromosomes classified into 2 types. First called as the autosomes. The chromosomes which determines the characters other than sex called as autosomes. And in human consist of the 44 autosomes, means total 22 pairs of the autosomes are present in human. And the second type called as the sex chromosomes. But there are the sex chromosomes are further 2 types. First called as the X chromosome, and second called as the Y chromosome. But the chromosomes which determines the sex of individual called as sex chromosomes. And here in human the male consists of the XY sex chromosome, and in female consists of XX sex chromosome. The XX sex chromosome हे ह्युमनच्या फिमेलमध्ये असतात, म्हणजेच त्याला आपण होमोमॉर्फिक असं म्हणतो. आणि सेमच गॅमेट्स तयार करतात म्हणून त्याला होमोगॅमेटिक असं म्हणायचं. मेलमध्ये मात्र एक्स आणि वाय असे 2 त्या ठिकाणी सेक्स क्रोमोसोम असतात म्हणून त्याला हिटरोमॉर्फिक आणि हिटरोगॅमेटिक कंडिशन असं म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी ह्युमनचा विचार केला तर किंवा कोणते ऑर्गॅनिझम जर आपण घेतले तर सेक्स शिवाय इतर जी कॅरेक्टर्स असतात ते दाखवणारे जे क्रोमोसोम्स आहेत त्याला ऑटोसोम असं म्हणायचं. आत्ताच मी सांगितलं होतं तुम्हाला की हेअर कलर असेल किंवा आय कलर असेल किंवा लेंथ ऑफ दी नोज असेल किंवा केसांची जी ठेवण असते मग ती कर्ली असेल किंवा सिल्की असेल, अशी जी त्या ठिकाणी कॅरेक्टर्स आहेत ते सेक्स शिवाय इतरही कॅरेक्टर्स आहेत म्हणून त्याला ऑटोसोम असं म्हणायचं. आणि माणसामध्ये 44 रंग गुणसूत्रे असतात, म्हणजे 22 जोड्या असतात. आणि लिंग गुणसूत्र जे असतात, जे क्रोमोसोम त्या इंडिव्हिज्युअलमध्ये सेक्स डिटरमाइन करत असतात, लिंग दाखवत असतात, त्याला सेक्स क्रोमोसोम असं म्हणायचं. त्याच्यामध्ये परत 2 टाईप्स केलेत, एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम. आता ह्युमनचा विचार केला तर ह्युमनमध्ये एक्स आणि वाय हे 2 सेक्स क्रोमोसोम असतात, फिमेलमध्ये मात्र एक्स हे 2 क्रोमोसोम्स असतात. आता आपल्याला हे जे एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम जे आहेत त्याचं स्ट्रक्चर, त्याचबरोबर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा. इन ह्युमन देअर आर 2 सेक्स क्रोमोसोम, एक्स क्रोमोसोम अँड सेकंड इज वाय क्रोमोसोम. लुक हिअर, दिस इज
This is X chromosome. This is Y chromosome. Here, in this X chromosome, centromere is present at the center of the chromosome. This is the centromere, and centromere is present at the center of the chromosome. So this X chromosome is the metacentric chromosome. But in this Y chromosome, the centromere is present away from the center. So it is included in the acrocentric chromosome. In the structure of the X chromosome and the Y chromosome, mainly these two sex chromosomes are divided into two regions. The first region called as the homologous region. This is also the homologous region. This homologous region of the X chromosome and the homologous region of the Y chromosome consist of the similar genes. But the second region is called as the non-homologous region. Here, this is the non-homologous region of the X chromosome, and this is the non-homologous region of the Y chromosome. This is the X chromosome. This is the Y chromosome. Means here, each sex chromosome consists of mainly two parts. First called as the homologous region, second called as the non-homologous region. The homologous, homo means the similar. In this X chromosome and the Y chromosome, the similar regions are present, means the genes which are similar present on the homologous region of the X chromosome and the Y chromosome. So these regions are called as the homologous region. But in this non-homologous region, the genes which are not similar, means the large amount of the genes present on the non-homologous region of the X chromosome and the less amount of the genes which are present on the non-homologous region of the Y chromosome. So these two regions are different to each other, so called as the non-homologous region. And in this X chromosome which is straight, as well as it is rod-like, and it is longer than the Y chromosome. Here, this Y chromosome which is the short and the bent, and it is Y chromosome is short and the bent, it is shorter than the X chromosome. But the most important information on this X chromosome is it consists of the large amount of DNA material. Large amount of DNA material means it consists of the large amount of the euchromatin, large amount of the euchromatin, and the less amount of heterochromatin. And here the Y chromosome which is short, bent, it consists of the less amount of DNA material. Means it is less active genetically, but it consists of the large amount of heterochromatin
heterochromatin and the less amount of euchromatin. आता इथं एक्स क्रोमोसोम जो आहे तो लांब जास्त असतो, त्याचबरोबर रॉड सारखा असतो आणि त्याच्यावरती DNA मटेरियल जे आहे ते जास्त असतं, त्यामुळं जेनेटिकली हायली ॲक्टिव्ह एक्स क्रोमोसोम असतो. पण त्याच्यावरती असणारे लार्ज अमाऊंट ऑफ हे DNA जे आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर युक्रोमॅटिन मटेरियल आहे, म्हणजे DNAचे सेगमेंट्स हे जास्त एक्स क्रोमोसोमवरती असतात आणि कमी प्रमाणावर हेटेरोक्रोमॅटिन आहे, म्हणून इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज अमाऊंट ऑफ द युक्रोमॅटिन अँड द लेस अमाऊंट ऑफ द हेटेरोक्रोमॅटिन. आता ह्याच्या अपोजिट सगळं आपल्याला वाय क्रोमोसोममध्ये दिसतंय. वाय क्रोमोसोम हा लांबीला कमी असतो, त्याचबरोबर थोडा बेंट असतो, पण इथं हा जो वाय क्रोमोसोम आहे त्याच्यामध्ये DNA मटेरियल कमी आहे, त्यामुळे जेनेटिक इन्फॉर्मेशन कमी प्रमाणात तो कॅरी करत असतो. त्याचबरोबर DNA मटेरियल कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये युक्रोमॅटिन कमी प्रमाणात आहे आणि हेटेरोक्रोमॅटिनचं प्रमाण हे जास्त आहे. आता आपल्याला महत्त्वाचा पॉईंट कोणता बघायचा आहे, तर ह्या नॉन होमोलोगस रिजनवरती जे जीन्स असतात, कारण ह्या नॉन होमोलोगस रिजन एक्स जो आहे त्याच्यावरती जास्त जीन्स असतात ॲज कम्पेअर टू दी नॉन होमोलोगस रिजन ऑफ दी वाय क्रोमोसोम. म्हणजेच या ठिकाणी ह्या एक्स क्रोमोसोमवरती जास्त प्रमाणावर जीन्स ह्या नॉन होमोलोगस रिजनवरती असतात आणि त्याच्यापेक्षा कमी या ठिकाणी जीन्स जे असतात ते नॉन होमोलोगस रिजन वाय क्रोमोसोमवरती असतात. आता इथं आपल्याला जे जीन्स या नॉन होमोलोगस रिजनवरती अटॅच झालेले असतात त्यालाच आपण एक्स लिंक्ड जीन्स असं म्हणत असतो. बघा, द जीन्स विच आर प्रेझेंट on the non-homologous region of the X chromosome called as the X-linked genes. The genes which are present on the non-homologous region of the X chromosome called as the X-linked genes. And the genes which are present on the non-homologous region of the Y chromosome called as the Y-linked genes. आता इथं हे जे एक्स लिंक्ड जीन्स आहेत त्याच्यामुळं नेमकं काय होतं, एक्स लिंक्ड जीन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीजेस लाईक फर्स्ट कॉल एज दी कलर ब्लाइंडनेस, सेकंड डिसीज मायोपिया, थर्ड डिसीज हिमोफिलिया and fourth disease muscular dystrophy. But Y-linked genes which are responsible for the disease called as the hypertrichosis and the Y-linked genes are also called as the Hollandric genes. आता इथं एक्स लिंक्ड जीन्स जे आहेत ह्या नॉन होमोलोगस रिजन एक्सचा जो आहे त्याच्यावरती जे जीन्स असतात त्याच्यामुळं कोणकोणते डिसीज होऊ शकतात बघा. एक म्हणजे कलर ब्लाइंडनेस, दुसरा आहे मायोपिया, तिसरा आहे हिमोफिलिया, चौथा आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि पाचवा आहे नाईट ब्लाइंडनेस. पाचवा जो आहे नाईट ब्लाइंडनेस. म्हणजेच इथं ह्या एक्स लिंक्ड जीन्समुळं 5 डिसीज होण्याची शक्यता आहे, कारण त्या जीन्स ह्या नॉन होमोलोगस रिजनवरती असतात. एक म्हणजे कलर ब्लाइंडनेस, त्याला रंग आंधळेपणा असं आपण म्हणतो. दुसरं मायोपिया, हा आपल्या डोळ्याशी रिलेटेड
असणारा डिसीज आहे. हिमोफिलिया हा आपल्या रक्ताशी रिलेटेड असणारा डिसीज आहे. मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे आपले पाय वगैरे जे दुखत असतात, मसल्स जे असतात त्याच्याशी रिलेटेड असणारा हा डिसीज आहे. आणि नाईट ब्लाइंडनेस, त्याला अंधत्व आपण म्हणतो, म्हणजे दृष्टी जाणे, असे जे हे रोग आहेत हे एक्स लिंक्ड जीनला कारणीभूत, एक्स लिंक्ड जीन्समुळं कारणीभूत असणारे हे डिसीज आहेत. मात्र वाय लिंक्ड जीन्स जो आहे त्यालाच होलँड्रिक जीन्स असं म्हणायचं. आणि हे जे होलँड्रिक जीन्स आहे त्याच्यामुळं हायपरट्रायकॉसिस हा डिसीज होतो. हायपरट्रायकॉसिस इज नथिंग बट दी एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ द हेअर्स ऑन द एक्सटर्नल एअर पिना. म्हणजेच या ठिकाणी वाय लिंक्ड जीन्समुळं वाय लिंक्ड जीन्सलाच होलँड्रिक जीन्स असं म्हणतात. आणि त्याच्यामुळं कोणता डिसीज होतो तर एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हेअर्स ऑन दी एक्सटर्नल एअर पिना. म्हणजे कानावरती, बाह्य कर्णपाळी जी आहे तिच्यावरती काही लोकांच्या कानावरती केसांची वाढ जी झालेली असते त्याला हायपरट्रायकॉसिस असं म्हणायचं. आता हे एक्स लिंक्ड जीन्स जे आहेत ते नेमके इनहेरिट होत असताना कोणत्या मॅनरमध्ये इनहेरिट होत असतात तर त्याला झिगझॅग मॅनर असं म्हणायचं. झिगझॅग मॅनरमध्ये ते इनहेरिट होत असतात. म्हणजे इथं झिगझॅग याचा अर्थ काय तर या ठिकाणी मेलकडून, बघा झिगझॅग मॅनर जो आहे याचा अर्थ हे जे एक्स लिंक्ड जीन्स असतात ते कॅरी होत असताना या ठिकाणी मेलकडून फिमेलकडे जातात, फिमेलकडून मेलकडे जातात, मेलकडून फिमेलकडं जात असतात. म्हणजे हे झिगझॅग सारखं दिसत असतं. म्हणजे मेलकडून फिमेलकडं, फिमेलकडून मेलकडं, मेलकडून फिमेलकडं. म्हणजे आजोबांच्याकडून त्या आजोबांच्या मुलगीकडं, त्या मुलगीकडून तिच्या मुलाकडं, तिच्या मुलाकडून परत तिच्या मुलगीकडं, परत त्या मुलगीकडून त्या मुलगीला जो मुलगा असेल त्याच्याकडं. या पद्धतीनं हे एक्स लिंक्ड जीन्स जे असतात ते कॅरी होत असतात. पण वाय लिंक्ड जीन्स जे असतात ते स्ट्रेट लाईन मॅनरमध्ये कॅरी होत असतात. फॉर एक्झाम्पल मेल टू मेल टू मेल. याचा अर्थ पुरुषाकडून पुरुषाकडं, पुरुषाकडून पुरुषाकडं. म्हणजे आजोबांच्या कानावर केस जर असतील तर त्यांच्या मुलाच्या कानावर केस असणार, त्या मुलाला जो मुलगा झालेला असेल त्याच्या कानावर केस असणार. याचा अर्थ हे जे हायपरट्रायकॉसिस आहे ह्याला होलँड्रिक जीन्स असं म्हणायचं. आणि ते इनहेरिट होत असताना मेलकडून मेलकडं, मेलकडून मेलकडं जात असतात. आता इथं झिगझॅग मॅनर जे लिहिलेलं आहे याचा अर्थ जर समजा आजोबांना रंगआंधळेपणा जर असेल तर त्या आजोबांची जी मुलगी आहे तिला रंगआंधळेपणा झालेला असतो. रंगआंधळेपणा याचा अर्थ म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला कलर ब्लाइंडनेस असं आपण म्हणतो. कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, इट इज एक्स लिंक्ड डिसीज इन विच पर्सन कॅन नॉट एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड द ग्रीन कलर. दे बोथ कलर ॲपियर्स द ग्रे. दिस इज कॉल्ड एज द कलर ब्लाइंडनेस. ज्या माणसाला लाल रंग आणि हिरवा रंग याच्यातला फरकच कळत नाही त्याला दोन्ही रंग हे ग्रे म्हणजे राखाडी रंगाची दिसतात, त्याला कलर ब्लाइंडनेस असं म्हणायचं. कलर ब्लाइंडनेस वेगळा आणि नाईट ब्लाइंडनेस वेगळा. पण कलर ब्लाइंडनेस जर आजोबांना झालेला असेल तर हा कलर ब्लाइंडनेस त्यांच्या मुलीकडे जातो. त्या मुलगीला असणारा जो मुलगा आहे म्हणजे ह्या आजोबांचा हा कोण झाला, नातू झाला, त्याला कलर ब्लाइंडनेस झालेला असतो. मग तो जो नातू आहे त्याला समजा मुलगी झाली तर ह्या आजोबांचीही पणती असणार आहे. त्या पणतीला परत मुलगा झाला तर आपण त्याला खापरपंतू असं म्हणतो. म्हणजे मेलकडून फिमेलकडं, फिमेलकडून मेलकडं, मेलकडून फिमेलकडं ही जी झिगझॅग मॅनरमध्ये एक्स लिंक्ड जीन्स कॅरी होत असतात. इथं मात्र या ठिकाणी मेलकडून मेलकडं जात असतात. आणि अजून महत्त्वाचं काय, एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम जे आहेत ते दोन्हीही या ठिकाणी सेक्स क्रोमोसोमचं हे एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर फिमेलमध्ये या ठिकाणी एक्स एक्स हे 2 सेक्स क्रोमोसोम असतात. मात्र मेलमध्ये एक्स आणि वाय हे 2 सेक्स क्रोमोसोम असतात. याचा अर्थ हे जे एक्स क्रोमोसोम्स आहेत ते त्या ठिकाणी फिमेलमध्ये पेअरमध्ये असतात आणि एक्स वाय जो आहे तो मेल मध्ये आहे. आणि मेलमध्ये एकच एक्स क्रोमोसोम असतो आणि एक वाय क्रोमोसोम असतो. याचा अर्थ फिमेलमध्ये वाय क्रोमोसोम हा टोटली ॲब्सेंट आहे. याचा अर्थ जर समजा फिमेल जर आपण घेतली त्या फिमेलमध्ये एक्स एक्स, याचा अर्थ
एक्स क्रोमोसोमवरती जर इथं आपण जर बघितलं नॉन होमोलोगस रिजनवरती जर जास्त 56 जीन्स जर असतील आणि तेवढे जीन्स जर ह्या नॉन होमोलोगस रिजन वायचे जर कमी असतील तर फिमेलमध्ये हे 56 एका क्रोमोसोमवरती आणि दुसऱ्या क्रोमोसोमवरती असणारे 56 याचा अर्थ डबल 56 इथं जीन्स त्या फिमेलमध्ये असणार. पण मेलमध्ये मात्र एकच एक्स आहे दुसरा वाय आहे, याचा अर्थ इथं 56 जीन्स आहेत आणि दुसरे 56 जीन्स मात्र नाहीत. याचा अर्थ स्त्रियांच्यामध्ये पुरुषांच्या पेक्षा जास्त कॅरेक्टर्स ही असतात. मग आपल्याला वेगवेगळी कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की स्त्रिया ज्या असतात म्हणजे त्यांच्यामध्ये ॲडिशनल पुरुषांच्या पेक्षा ॲडिशनल काही अशी वैशिष्ट्य असतात. म्हणजे स्त्रिया ज्या असतात त्या सोशिक असतात असं आपण म्हणूया, किंवा त्या ठिकाणी पुरुषांच्या पेक्षा त्यांचा स्वभाव हा मृदू असतो, पुरुष हे थोडे कठोर असतात, किंवा इतर जी कॅरेक्टर्स आहेत सौंदर्य आपण ज्याला म्हणतो ती स्त्रियांच्यामध्ये जास्त असतं पुरुषांच्यापेक्षा. अशी जी वैशिष्ट्य आहेत, किंवा ॲडिशनल अजून बघितलं स्त्रिया ह्या द्वेषी असतात, मत्सरी असतात पुरुषांच्यापेक्षा. अशी जर आपण काही वैशिष्ट्य बघितली तर या ठिकाणी एक्स क्रोमोसोम जे आहेत ते एक्स क्रोमोसोम त्याच्यावरती जीन्स हे जास्त असतात आणि वाय क्रोमोसोम म्हणजे एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम जे आहेत या ठिकाणी त्यांची इन्फॉर्मेशन आपण इथं बघितलेली आहे.